नमस्कार. कधी विचार केलाय की जवळपास 70 वर्षांपूर्वीच्या एका मासिकात आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं सापडू शकतील का? आज आपण नोव्हेंबर 1954च्या अखंड ज्योती मासिकातला असाच एक कालातीत ज्ञानाचा खजिना उलगडणार आहोत. हे फक्त एक मासिक नाहीये, तर पिढ्यानपिढ्या मार्ग दाखवणारी एक ज्योत आहे. चला तर पाहूया त्यात आपल्या सगळ्यांसाठी काय दडलेलं आहे. या अंकाची सुरुवातच बघा, किती शक्तिशाली विचाराने होते. हे केवळ शब्द नाही, तर एक खूप मोठं ध्येय आहे. याचा सरळ अर्थ असा की आपल्या प्रत्येकाच्या आत एक दैवी शक्ती आहे. तिला फक्त जागं करायचंय आणि त्यातून एका चांगल्या बंधुत्वावर आधारित जगाची निर्मिती करायची आहे. हाच या संपूर्ण विचारधारेचा पाया आहे. तर या आपल्या ज्ञानयात्रेत आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. अखंड ज्योतीचा मूळ उद्देश काय आहे, स्वतःच्या आतली शुद्धी कशी करायची, खरा आनंद नेमका कुठे मिळतो आणि या ज्ञानाचा वापर करून आपण एक उज्ज्वल भविष्य कसं घडू शकतो. चला मग एक एक करून हे सगळे टप्पे पार करूया. तर मग सुरुवातच करूया या मासिकाच्या मूळ उद्देशापासून. अखंड ज्योतीला फक्त एक प्रकाशन न म्हणता प्रकाशाचा एक स्तंभ असं का म्हटलं जातं? याच्यामागे खूप खोल अर्थ दडलेला आहे. या मासिकाचं नावच बघा ना, किती बोलकं आहे. अखंड ज्योत म्हणजे अशी ज्योत जी कधीही विझत नाही. ही ज्योत यासाठीच आहे की अज्ञानाचा अंधार दूर व्हावा आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ज्ञानाचा, सत्याचा प्रकाश पसरावा. हे फक्त एक प्रतीक नाही, तर एक खूप मोठा उद्देश आहे. चला आता एका अशा महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया जी खरं तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेली आहे. ती म्हणजे अंतःकरण शुद्धी. सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं मन आणि आपले विचार शुद्ध करणं. मग हे अंतःकरण म्हणजे नक्की काय? यात ना 4 गोष्टी येतात. पहिलं म्हणजे आपलं मन, जे सतत काही ना काही विचार करतं. दुसरी बुद्धी, जी आपल्याला बरोबर काय, चूक काय हे ठरवायला मदत करते. तिसरं आहे चित्त, जे आपल्या सगळ्या आठवणी आणि सवयींचं एक प्रकारे भांडारच आहे. आणि चौथा आहे अहंकार, जो आपल्याला मीपणाची भावना देतो. या 4ही पातळ्यांवर शुद्धता आणणं हीच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती आहे. पण मग साहजिकच प्रश्न येतो की या सगळ्या गुंतागुंतीच्या अंतःकरणाला शुद्ध करायची सुरुवात नक्की कुठून आणि कशी करायची? यावर अखंड ज्योती आपल्याला एक अगदी सोपी 3 पायऱ्यांची पद्धत सांगते. पहिली पायरी आहे आत्मनिरीक्षण, म्हणजे प्रामाणिकपणे स्वतःच्या आत डोकावून पाहणं की आपल्यात काय दोष आहेत. दुसरी पायरी आहे प्रायश्चित्त, म्हणजे झालेल्या चुकांबद्दल मनापासून वाईट वाटणं. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे दृढ संकल्प, की त्या चुका पुन्हा कधीही करायच्या नाहीत हा पक्का निश्चय करणं. ही प्रक्रियाच आपल्या आतल्या बदलाचा पाया आहे. बरं, एकदा का आतून शुद्धी व्हायला लागली की मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो, तो म्हणजे खऱ्या सुखाचा. आपण सगळेच तर सुखाच्या मागे धावत असतो, पण ते खरंच कुठे मिळतं? या अंकात सांसारिक सुख आणि खरा टिकणारा आनंद यातला फरक खूप सुंदरपणे समजावून सांगितला आहे. फरक अगदी सरळ आणि सोप्पा आहे. बघा, सांसारिक सुख हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतं, जसं की एखादी नवीन वस्तू मिळाली की होणारा आनंद. पण तो तात्पुरता असतो आणि नंतर त्या वस्तूची ओढ दुःखाचं कारण बनते. याच्या अगदी उलट खरा आनंद हा आतून येतो. तो आपल्या आत्म्याचा स्वभाव आहे, तो कायम टिकतो आणि आपल्याला खरी मनःशांती देतो. आणि हेच बघा, ह्या एका वाक्यात किती सुंदरपणे मांडलंय. खरा आनंद बाहेर कुठे शोधायची गरजच नाहीये, तो आपल्या आतच दडलेला आहे. ही या अंकाची एक खूप मोठी आणि महत्त्वाची शिकवण आहे. पण ऐकायला हे सगळं छान वाटतं, बरोबर? पण हे फक्त मोठे मोठे विचार नाहीत. अखंड ज्योती आपल्याला हेच सांगते की हे ज्ञान रोजच्या जगण्यात, आपल्या आरोग्यात आणि आपल्या घरात कसं आणायचं. कारण खरं अध्यात्म म्हणजे काहीतरी वेगळं करणं नाही, तर आपलं 24 तासांचं आयुष्य योग्य पद्धतीने जगण्याची कला आहे. आरोग्यासाठी ही 5 सुवर्ण सूत्र दिली आहेत, ती पहा. सात्विक आहार, शिस्तबद्ध दिनचर्या, नियमित व्यायाम, सकारात्मक विचार आणि आत्मसंयम. आणि यातली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात फक्त शरीराचा नाही, तर मनाचाही किती खोलवर विचार केलाय. कारण निरोगी शरीर आणि शुद्ध मन हे एकमेकांपासून वेगळे नाहीतच. आणि ही संकल्पना तर खूपच अद्भुत आहे. गृहस्थ तपोवन. याचा अर्थ आहे की आपल्या घरालाच एक आश्रम किंवा तपोवन बनवणं,
जिथे कौटुंबिक जबाबदाऱ्या हे ओझं वाटत नाहीत, तर त्याग आणि सेवेच्या माध्यमातून स्वतःची आध्यात्मिक प्रगती करण्याची एक संधी वाटायला लागते. आता आपण वैयक्तिक पातळीवरून थोडं पुढे जाऊया आणि एका चांगल्या समाजाच्या निर्मितीबद्दल बोलूया, कारण हा सुद्धा या अंकाचा एक खूप महत्त्वाचा संदेश आहे. एक चांगला समाज कसा तयार होईल? तर अखंड ज्योती म्हणते, त्याची सुरुवात कुठल्यातरी मोठ्या बदलाने नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आतून होते. नवनिर्माण ही संकल्पना हेच सांगते. जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या चारित्र्यात, आपल्या वागण्यात थोडा थोडा बदल घडवेल, तेव्हाच एका आदर्श समाजाचा पाया रचला जाईल. बदल वैयक्तिक असतो, पण त्याचा परिणाम मात्र सामाजिक असतो. आणि याच्यासाठी एक इतकं सुंदर उदाहरण दिलंय की जसा एक एक धागा मिळून एक मजबूत कापड बनतं ना, अगदी तसंच प्रत्येक व्यक्तीच्या छोट्या छोट्या सकारात्मक बदलांमधून एका नव्या युगाची निर्मिती होऊ शकते. तर मग ह्या सगळ्या प्रवासाचा सार काय आहे? आपण जे काही पाहिलं त्यातले सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? चला, या कालातीत ज्ञानाकडे पुन्हा एकदा पाहूया. यातून आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. 1. खरी प्रगती आपल्या आतून, आपल्या आंतरिक शुद्धीने सुरू होते. 2. खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, तो आपल्या आतच आहे. 3. आपलं रोजचं आयुष्य, आपलं घर, आपलं आरोग्य हेच अध्यात्म साधनेचं खरं क्षेत्र आहे. आणि 4. वैयक्तिक परिवर्तन हेच सामाजिक बदलाचं मूळ आहे, त्याचं बीज आहे. ही सूत्र 70 वर्षापूर्वी जितकी महत्त्वाची होती, तितकीच किंबहुना त्याहून जास्त ती आजही आहेत. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. 70 वर्षांपूर्वी दिलेलं हे ज्ञान आजच्या धावपळीच्या जीवनातही एक दीपस्तंभासारखं आहे. यातलं असं कोणतं एक तत्व आहे जे आपण आज आपल्या आयुष्यात आणलं तर आपल्या मार्गावर खरंच एक मोठा प्रकाश पडू शकेल? याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही.